So, welcome back. This is the second NCRT word to word explanation clip for the chapter 15 Biodiversity and Conservation. Now, in this clip, we are starting patterns of biodiversity. म्हणजे आपल्याला याच्यात पाहायचं काय आहे, तो जी जीव विविधता आहे म्हणजे व्हरायटी ऑफ प्लांट्स ॲनिमल्स in a given area. So, how it changes as per the latitudes, that is going from equator to north, from equator to south. So, it goes on declining. When you came from the poles to equator, it goes on increasing. That is, it is not evenly distributed. So, patterns of biodiversity म्हणजे आपल्याला पाहायची की जीव विविधता याचं वितरण कसं झालं आहे, ते समान नाही आहे. तुम्ही पोलकडून जेव्हा इक्वेटरकडे येता तर तेव्हा बायोडायव्हर्सिटी वाढत जातं आणि इक्वेटरपासून तुम्ही पोलकडे जेव्हा जाता तेव्हा ती कमी होत जाते. याची कारणं तुम्हाला माहिती आहे. जसं लॉजिकली जर लावलं तो सर इक्वेटर के आसपास सूर्य किरण सीधे पड़ते हैं, तापमान अधिक होता है, वहाँ पर प्राइमरी प्रोडक्टिविटी बहुत ज़्यादा है और ये जो प्राइमरी प्रोडक्टिविटी है उसी पे कंज्यूमर डिपेंड करते. दूसरी बात, ये स्टेबल एरिया होता है, मतलब दिस जियोग्राफी इज़ वेरी स्टेबल एंड द पोल्स आर लिटिल अनस्टेबल. तो कुछ कारण आगे आएंगे. सो लेट अस स्टार्ट. लैटिट्यूडिनल ग्रेडियंट्स. ग्रेडियंट्स माने चढ़ाव उतार. द डाइवर्सिटी ऑफ प्लांट्स एंड एनिमल इज नॉट यूनिफॉर्म throughout the world but shows a rather uneven distribution. So plant animal इनकी जो डाइवर्सिटी है वो दुनिया में सब तरफ एक समान नहीं है, उसका डिस्ट्रीब्यूशन अनइवन है. फॉर मेनी ग्रुप ऑफ एनिमल और प्लांट देयर आर इंटरेस्टिंग पैटर्न इन बायोडाइवर्सिटी. सो प्लांट्स और एनिमल्स के लिए जो डिस्ट्रीब्यूशन पैटर्न्स मिले हैं डाइवर्सिटी के, वो इंटरेस्टिंग है. द मोस्ट वेल नोन बीइंग लैटिट्यूडिनल ग्रेडियंट इन डाइवर्सिटी. तो इनमें से एक पैटर्न है लैटिट्यूडिनल ग्रेडियंट, माने चढ़ाव उतार लैटिट्यूड के अनुसार. सो इन मराठी, प्लांट आणि ॲनिमलची डायव्हर्सिटी जगभर सर्वत्र सारखी नाही, त्याचं वितरण असमान झालं आहे. ॲनिमल आणि प्लांटच्या ग्रुपसाठी वेगवेगळे पॅटर्न डायव्हर्सिटीचे इंटरेस्टिंग पॅटर्न प्राप्त झाले. त्यापैकी एक आहे की ती बदलत जाते लॅटिट्यूडनुसार. इन जनरल species diversity decreases as we move from equator towards the pole. अब ये आपकी पहली अंडरलाइन है, या आप लिखोगे पन्ने पर कि इन जनरल species diversity decreases when we move from equator towards the north and south pole. म्हणजे आपण विषुववृत्तापासून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे ध्रुवाकडे जातो तेव्हा जीव विविधता कमी होते. विथ अ व्हेरी फ्यू एक्सेप्शन. याला काही अपवाद असू शकतात, काही गोष्टी वाढत जाऊ शकतात ज्यांना लोअर टेम्परेचर लागतं त्या. सो विथ अ व्हेरी फ्यू एक्सेप्शन, द ट्रॉपिक्स, द लॅटिट्यूडिनल रेंज 23.5 north to 23.5 south
harbor more species than temperate and polar area. सो इक्वेटर के 23.5 ऊपर 23.5 नीचे, जिसे हम ट्रॉपिक कहते, वहाँ टेम्परेट या पोलर रीजन से, ठंड प्रदेश से या फिर ध्रुव से बहुत ज़्यादा डाइवर्सिटी है. कोलंबिया, located near equator, has 1400 species of bird, but the New York, which is 41 degree north, has only 105 species of the bird. Again to little more north, the Greenland at 71 degree north has only 56 species. मग पहा आता, कोलंबिया हे इक्वेटर जवळ आहे, तर तिथं 1400 पक्ष्यांच्या स्पीसीज आहे. थोडं नॉर्थकडे गेलं 41 डिग्री, जिथं न्यूयॉर्क आहे, तिथं फक्त 105 झाल्या. ग्रीनलँड अजून थोडं नॉर्थला 71 डिग्रीजला, तिथं फक्त 56 आहे. सो वेन वी मूव फ्रॉम इक्वेटर टू नॉर्थ, द डायव्हर्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. India, our country, with much of its land area in tropical altitude, has more than 1200 species of the bird. तो जसं कोलंबियामध्ये जे इक्वेटर जवळ आहे तर 1400 स्पीसीज आहे, तर आपल्या काही कमी नाही, आपणही इक्वेटर जवळ आहे तर 1200 स्पीसीज आहे. मतलब कि हिंदुस्तान, जिसकी भूमि अधिकतम इक्वेटर के इर्द गिर्द है, तो वहाँ से भी 1200 स्पीसीज ऑफ बर्ड्स की डाइवर्सिटी मिली है. अ फॉरेस्ट इन ट्रॉपिकल रीजन लाइक इक्वेडर has up to 10 times as many as species of vascular plant as forest of equal area in temperate region like Midwest of United States of America. सो ट्रॉपिकल रीजन में, जैसे कि एग्जाम्पल इक्वेडर में जो फॉरेस्ट है, वहाँ टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म इन प्लांट की जो प्रजाति मिली है वो 10 गुना ज़्यादा है टेम्परेट रीजन के, जैसे कि मिडवेस्ट यूएसए. लार्जली ट्रॉपिकल अमेजोनियन रेन फॉरेस्ट इन साउथ अमेरिका. So largely tropical Amazonian rainforest in South America has greatest biodiversity on earth. So underline second. Amazonian rainforest in South America has world's greatest biodiversity of the earth. It's a home to more than 40,000 species of plant, 3,000 fishes, 1,300 bird, 427 mammal, 427 amphibian, 378 reptile, and more than 1,25,000 invertebrate. So these figures are not asked, only highlights यू हॅव टू रिमेंबर. म्हणजे आपण हे लक्षात नाही ठेवलं तरी चालतं की मग ॲमेझॉनियन रेन फॉरेस्टमध्ये किती मॅमल्स आहे स्पीसीज, किती ॲम्फिबियन, हे नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे की इट हॅज अ मॅक्सिमम डायव्हर्सिटी. सो द लार्जली ट्रॉपिकल ॲमेझॉनियन रेन फॉरेस्ट इन साऊथ अमेरिका हॅज ग्रेटेस्ट बायोडायव्हर्सिटी ऑन द अर्थ. It's a home to more than 40,000 species of plant, 3,000 of fishes, 1,300 of birds, 427 mammals and amphibians each, 378 reptile, and more than 1,25,000 invertebrate. Scientists estimate that in this rainforest,
there might be at least 2 million insect species waiting to be discovered and named. तो शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की ॲमेझॉनियन रेन फॉरेस्टमध्ये 20 लाखपेक्षा जास्त इन्सेक्ट असे आहे जे अजून डिस्कवर आणि नेम व्हायचे बाकी आहे. व्हॉट इज सो स्पेशल अबाउट ट्रॉपिक्स? तो ट्रॉपिक्स में ऐसा क्या है, क्यों इतनी ज़्यादा बायोडाइवर्सिटी वहाँ पर है? सो व्हाट इज सो स्पेशल अबाउट द ट्रॉपिक that might account for their greater biological diversity? So as I told, one thing that there is a more primary productivity. The second is it is geographically very stable. म्हणजे भूगर्भातल्या ज्या हालचाली आहे, म्हणजे भूचाल, अर्थक्वेक्स, व्हल्कॅनिक इरप्शन्स इत्यादी तिथे फार कमी असतं. सो ecologists and evolutionary biologists have proposed various hypotheses. Some important one. Number one, speciation is generally a function of time. Unlike temperate regions subjected to frequent glaciation in past, tropical latitude have remained relatively undisturbed for millions of years. So एक कारण हमें बताया कि डाइवर्सिटी की वजह है स्पेसिएशन, नई स्पीसीज़ का निर्माण होना. और ये स्पेसिएशन जितना अधिक समय मिला उतना अधिक ज़्यादा हुआ. और टेम्परेट माने पोल्स की तुलना में जहाँ पर हमेशा ग्लेशिएशंस होते रहते हैं, मतलब वहाँ के बर्फ़ पिघलते हैं फिर बनते हैं तो अनस्टेबल है. तो ट्रॉपिकल में ऐसा कुछ नहीं होता. They are relatively undisturbed for millions of years and thus had a long time history for speciation to occur. So long time evolutionary time for species diversification. Second, tropical environment, unlike temperate one, are less seasonal, relatively more constant and predictable. तो ट्रॉपिकल इन्व्हायरमेंट जो आहे तो टेम्परेटच्या तुलनेमध्ये सीजनल नाही, मोसमी नाही, स्टेबल आहे, कॉन्स्टंट आहे आणि अंदाज़ा आता है उसका, मतलब इट इज़ predictable. So tropical environment, unlike temperate one, are less seasonal, relatively more constant and predictable. Such constant environment promote niche specialization, niche म्हणजे microhabitat, and lead to greater species diversity. And third, there is more solar energy available in tropic which contribute to higher productivity. This in turn might contribute indirectly to greater diversity. So एक पॅटर्न आपण बायोडायव्हर्सिटीचा पाहिला लॅटिट्युडिनल आणि त्याचं कन्क्लुजन हे आलं की डायव्हर्सिटी इज मोर 23.5 नॉर्थ अँड 23.5 साऊथ ऑफ द इक्वेटर म्हणजे ट्रॉपिक्समध्ये. अँड द रिझन्स वी हॅव ऑल्सो सीन. नाव दिस इज अगेन अ सेकंड पॅटर्न. कॉल्ड स्पीसीज एरिया रिलेशनशिप. तो इसको हम लोग थोड़ा पहले समझते हैं और बाद में हम लोग उसको पढ़ेंगे. तो पहा हे काय आहे. स्पीसीज एरिया रिलेशनशिप म्हणजे सपोज द टॅक्झॉनॉमिस्ट
is searching for 1 kilometer radius area. Now suppose the diversity of particular species he found, say 10. Now he increased the area of research to an extent of 10 kilometers. Now the diversity will increase to 100 species. Now again, if the area of search is increased, say to 100 kilometer now. Now the species diversity again increase. To cut in short, जैसे जैसे एरिया ऑफ सर्च बढ़ेगा स्पीसीज की डाइवर्सिटी बढ़ते जाएगी, बट उसको एक लिमिट है. उसके बाद आप कितना भी एरिया बढ़ाओ स्पीसीज डाइवर्सिटी नहीं बढ़ने वाली. सो एक नेचुरलिस्ट बायोजियोग्राफर थे मिस्टर अलेक्जेंडर वॉन हम्बोल्ट. तो अलेक्जेंडर वॉन हम्बोल्ट, he was a German naturalist and a geographer. उनका ये दावा है कि जैसे जैसे आप एरिया बढ़ाओगे तो डाइवर्सिटी बढ़ेगी, बट टू अ लिमिटेड एक्सटेंट. उसके बाद वो नहीं बढ़ेगी. अगर हम इसका ग्राफ लेते हैं, तो सपोज दिस इज अ ग्राफ, x axis, y axis. So on x axis there is a area of research. म्हणजे जो एरिया एक्सप्लोर केला तो आपण x axis वरती लिहिला. Suppose kilometer square. So 1 kilometer square, 10 kilometer square, 20, 30, 40, 50, 60 like this. And species on y-axis, say 10 species, 100, 200, 300, 500, 600. नाउ जैसे जैसे एरिया बढ़ेगा वैसे वैसे स्पीसीज की संख्या बढ़ेगी. तो से 10 किलोमीटर या से 10 किलोमीटर स्क्वायर किलोमीटर एरिया तो 100 स्पीसीज. फिर 20 किलोमीटर स्क्वायर तो 200 स्पीसीज. 30 किलोमीटर स्क्वेअर एरिया पाहिला तो समजा 300 स्पीसीज. 40 किलोमीटर स्क्वेअरमध्ये 400 स्पीसीज. तो विद द एरिया ऑफ एक्सप्लोरेशन नंबर ऑफ स्पीसीज बढ़ते गई, बट टू अ लिमिट, और बाद में वो कांस्टेंट है. सो एरिया बढ़ते गया पर अब स्पीसीज नहीं बढ़ रही. तो अगर इसका ग्राफ हम लोग देखते तो वो ग्राफ कैसे मिला? सो रेक्टेंगुलर हाइपरबोला. सो द ग्राफ इज रेक्टेंगुलर हाइपरबोला. म्हणजे समजा 10 किलोमीटर स्क्वेअरमध्ये 100 स्पीसीज, 20 किलोमीटर स्क्वेअरमध्ये 200, 30 किलोमीटर स्क्वेअरमध्ये 300, 40 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 400, 50 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 500, 60 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 600,
70 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आता वाढल्याच नाही, 80मध्ये वाढल्याच नाही, म्हणजे सेम नंबर आहे. तो हा भेटला रेक्टँग्युलर हायपरबोला. तो आता यांचा ग्राफ बघा. So on x-axis area explored, on y-axis diversity of the species or species richness. तो ये है 10 किलोमीटर स्क्वेअर, ये है 100 स्पीसीज. लाईक दिस एक लिमिट आली तिथपर्यंत त्या स्पीसीज वाढत गेल्या आणि नंतर ती फिगर आहे कॉन्स्टंट. तो हा भेटला रेक्टेंगुलर हाइपरबोला. अब यहाँ लिखा है S, दैट इज स्पीसीज रिचनेस, इज इक्वल टू C A to the power Z. S is equal to species richness is equal to C A to the power Z. आता आपल्याला हे चांगलं समजण्यासाठी त्यांनी दोन्ही साईडचा लॉग घेतला आहे, म्हणजे ही लॉग स्केल आहे. तो एसचा लॉग घ्यावा लागेल. सो लॉग एस इज इक्वल टू, मग याही साईडचा लॉग घ्यावा लागेल. सो लॉग सी ए जेड. पर जब इस साइड का लॉग आएगा तो ये इंडेक्स नहीं रहेगा. सो इट इज़ बेटर टू रिप्रेजेंट इट एज लॉग एस इज इक्वल टू लॉग ऑफ सी प्लस झेड लॉग ए. तो आता पुढं डिस्क्रिप्शनमध्ये हे समजेल. फक्त आता इथं एवढं लक्षात ठेवा की आपण इथलाही लॉग घेतला आहे. सो दिस इज लॉग एस, तो याचाही लॉग सी प्लस झेड लॉग ए. आता इथं व्हॉट डज द एस इंडिकेट, झेड इंडिकेट, ए इंडिकेट, सी इंडिकेट? लेट अस सी. S is equal to species richness. A is a area. What is Z? So it is the slope of line, a regression coefficient. Slope of the line, a regression coefficient. तो आता मी सोपं करून सांगतो, म्हणजे नॉन मॅथमॅटिकल, नॉन बायोलॉजिकल. बघा, रिग्रेशन म्हणजे कमी होणे. तो आता हा इथे पा स्लोप कमी होतोय, म्हणजे हा रिग्रेशन कोइफिशियंट आहे. एका लिमिटच्या वर तुम्ही गेले की रिग्रेशन कोइफिशियंट सांगतो की आता स्पीसीज रिचनेस वाढत नाही. सो व्हॉट इज सी? इट इज़ द वाई इंटरसेप्ट. सो आपको एग्ज़ाम के दृष्टि से बस इतना ध्यान में रखना है कि अलेक्जेंडर वॉन हम्बोल्ट इनके स्पीसीज एरिया रिचनेस के अनुसार कौन सा ग्राफ मिला? सर रेक्टेंगुलर हायपरबोला. त्यांचं जे इक्वेशन होतं स्ट्रेट लाईनचं लॉगरिथमिक स्केलवर, ते कसं आलं? सर लॉग एस इज इक्वल टू लॉग सी प्लस जेड लॉग ए. अब इन्होंने क्या दिया उसे हमें देखना है. सो ग्राफ शोइंग स्पीसीज एरिया रिलेशनशिप, नोट दैट ऑन लॉग स्केल रिलेशनशिप बिकेम लिनियर. म्हणजे जसं जसं वाढेल एरिया तसं तसं वाढेल स्पीसीज रिचनेस.
So second pattern of diversity is species-area relationship. During his pioneering and extensive exploration in wilderness of South American jungle, the great German naturalist and geographer Alexander von Humboldt observed that, now underline or write on the paper. So what Alexander von Humboldt observed? Within a region, so समझो region है Amazonian forest. So within that region, species richness increased with increase in explored area. तो पहिले 10 स्क्वेअर किलोमीटर होता तर 100 स्पीसीज सापडल्या, मग 20 झाला तर 200, मग 30 झाला तर 300 अँड सो ऑन. So within a region, species richness increased with increasing explored area, but only up to a limit. In fact, a relation between species richness and area for wide variety of taxa, that is group of angiosperm plant, bird, bat, freshwater fishes, turned to be rectangular hyperbola. तो एका लिमिटपर्यंत ते वाढत गेलं आणि एक लिमिट संपल्यावर मग ते फ्लॅटन झालं. तो हा रेक्टँग्युलर भेटला हायपरबोला. सो द रिलेशन within a region, a species richness increased with increasing explored area, but only up to a limit. In fact, a relation between species richness and the area for a wide variety of group like angiospermic plant, bird, bat, freshwater fish turns to be a rectangular hyperbola. Figure 15.2. On logarithmic scale, the relationship is straight line described by the equation. तो जैसे कि हमने पहले बताया की तसं तर हा जो ग्राफ आहे तो भेटला आहे रेक्टँग्युलर हायपरबोला. पण आपल्याला करेक्ट अंडरस्टँडिंगसाठी स्ट्रेट लाईन सोयीस्कर पडते. सो एरिया वाढला की स्पीसीज रिचनेस वाढते. म्हणून आपल्याला स्ट्रेट लाइनचा घ्यावा लागला लॉग. तो ये जो हाइपरबोला का इक्वेशन था वो s इज इक्वल टू c a to the power z. So where z is slope of a line, that is regression coefficient, c is y इंटरसेप्ट. आणि जेव्हा आपण लॉग घेऊ तेव्हा कसं होईल, तो लॉग ऑफ s इज इक्वल टू लॉग ऑफ c प्लस, आता हा खाली उतरेल z लॉग a. तो द रिलेशनशिप इज अ स्ट्रेट लाइन. Straight line described by the equation log s is log c plus z log a, where s is species richness, a is area explored, z is slope of the straight line, regression coefficient, आणि हा regression coefficient constant असतो जनरली, आणि c is y intercept. Ecologists have discovered that value of z म्हणजे regression coefficient range between 0.1 to 0.2 regardless
द टॅक्झॉनॉमिक ग्रुप. म्हणजे इकॉलॉजिस्टचं असं म्हणणं आहे, त्यांनी डिस्कवरी केली की हा रिग्रेशन कोइफिशियंट जो आहे हा 0.1 to 0.2च्या रेंजमध्ये असतो, मग बर्डसाठी असो की एखाद्या प्लांटसाठी असो, म्हणजे ग्रुप वाईज तो बदलत नसतो. सो इकॉलॉजिस्ट हॅव डिस्कवर्ड दॅट द व्हॅल्यू ऑफ झेड लाईन म्हणजे रिग्रेशन कोइफिशियंट इन अ रेंज ऑफ 0.1 to 0.2 रिगार्डलेस ऑफ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑर द रिजन. म्हणजे तुम्ही कोणती स्पीसीज पाहता याच्यावर तो बदलत नाही, किंवा रिजन म्हणजे तुम्ही इंडियात सर्च करा की अमेरिकेत. वेदर इट इज अ प्लांट इन ब्रिटन So, ecologists have discovered that value of Z lies in a range of 0.1 to 0.2 regardless of taxonomic group or the region. So, ये भी आप पन्ने पे लिखो या फिर अंडरलाइन करके रखो कि फॉर एनी रीजन, फॉर एनी ग्रुप, द वैल्यू ऑफ Z line is between 0.1 to 0.2. Whether it is a plant in Britain, bird in California, whether it is for a plant in a Britain or bird in a California or mollusk in New York State. तो पहा, plant, bird, mollusk regardless of taxonomic group, Britain, California or New York regardless of region. सो ती झेडची व्हॅल्यू 0.1 to 0.2 असते. द स्लोप ऑफ रिग्रेशन लाईन आर अमेझिंगली सिमिलर, बट इफ यू ॲनालाइज द स्पीसीज एरिया रिलेशनशिप अमंग वेरी लार्ज एरिया लाइक एंटायर कॉन्टिनेंट. अब देखो, अब तो ये कॉम्प्लिकेट कर दिया उसने कहा कि अब रीजन छोड़ दो, एंटायर कॉन्टिनेंट जैसे अमेरिका, एशिया, ऑस्ट्रेलिया, यू विल फाइंड दैट द स्लोप ऑफ लाइन टू बी मच स्टीपर, द झेड वैल्यू इन रेंज ऑफ 0.6 to 1.2. मग सर आता रिग्रेशन कोइफिशियंट वाढला, जो असतो 0.1 to 0.2, तर तो झाला आता 0.6 to 1.2. आणि रिग्रेशन कोइफिशियंट वाढला, रिग्रेशन म्हणजे डिक्लाइन. तो हे जे डिक्लिनेशन आहे ते आता वाढत गेलं, म्हणजे आता अति जास्त एरिया सर्च केलं तर बिलकुल वाढणार नाही. फॉर एग्जाम्पल, फॉर अ फ्रजिओरस फ्रूट ईटिंग बर्ड माने फल खाने वाले पंछी, and mammal in tropical forest of different continent, the slope is found to be 1.15. What do the steeper slope mean in this context? स्टीपर स्लोपचा अर्थ काय होईल? तो सर रिग्रेशन कोइफिशियंट वाढला म्हणजे स्पीसीजची संख्या आता वाढली तर नाही, कॉन्स्टंट राहिली. तो आपको यहाँ ध्यान में रखना है कि रिग्रेशन कोइफिशियंट लाइज बिटवीन 0.1 to 0.2. Now, the next title is, सो आता पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी लॅटिट्युडिनल आणि स्पीसीज एरिया रिलेशनशिप आपण पाहिले. आता इम्पॉर्टन्स ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी टू इकोसिस्टम. म्हणजे एक कुठली तरी इकोसिस्टम घ्या ऑफ योर चॉइस. तो से सर हम लोग बात करेंगे ताडोबा. सो इट्स अ फॉरेस्ट इकोसिस्टम. वहाँ पे 25 प्रकार का घास है, 10 प्रकार के बाम्बू है, 1000 प्रकार के इंसेक्ट है, 40 प्रकार के बर्ड है, कार्निवोरस मैमल 25 प्रकार के है. सो ये एक बन गई इकोसिस्टम.
तो इसमें जो अलग अलग स्पीसीज है उसके डायव्हर्सिटी का इम्पॉर्टन्स क्या आहे? तो जेवढी जास्त डायव्हर्सिटी तेवढी इकोसिस्टम असते सस्टेनेबल, टिकाऊ. आणि डायव्हर्सिटी कमी झाली तर ती अनस्टेबल होते. क्यों? क्योंकि घास है तो इंसेक्ट है, इंसेक्ट है तो फ्रॉग है, फ्रॉग है तो स्नेक है, स्नेक है तो पिकॉक है. गवत असेल तर हरिण असेल, हरिण असेल तर वाघ असेल. आणि म्हणून डायव्हर्सिटी कमी झाली कि इकोसिस्टम अनस्टेबल बनते. अब देखो इन्होंने क्या दिया है. डज द नंबर ऑफ स्पीसीज इन अ कम्युनिटी रियली मैटर टू द फंक्शनिंग ऑफ इकोसिस्टम? येस, इट मैटर, because all plants animals are connected in a food chain or food web. So does the number of species in a community really matter to functioning of the ecosystem? This is a question for which ecologists have not been able to give definite answer. तो नंबर ऑफ स्पीसीज मॅटर करतं का इकोसिस्टमच्या फंक्शनिंगसाठी? तर पक्क उत्तर नाही देता आलं. पण जे फील्ड एक्सपेरिमेंट्स उन्होंने किए उसका इनडायरेक्ट आंसर आया कि हाँ, अगर स्पीसीज डाइवर्सिटी वहाँ की कम होती है तो इकोसिस्टम को हानि है. For many decades, ecologists believed that communities with more species generally tend to be stable than those with less species. तो डायरेक्ट आंसर तो नहीं दिया, पर आंसर हमें मिल गया कि इकोलॉजिस्ट को भरोसा है कि जिस इकोसिस्टम में, माने जिस कम्युनिटी में ज़्यादा स्पीसीज है वो ज़्यादा स्टेबल है, कम स्पीसीज है वो कम स्टेबल है. व्हाट एग्जैक्टली इज स्टेबिलिटी फॉर अ बायोलॉजिकल कम्युनिटी? तो अब उन्होंने क्वेश्चन किया कि ये स्टेबिलिटी क्या है. तो देखो, स्टेबिलिटी का मतलब है एनुअल प्रोडक्टिविटी. What exactly is stability of a community? A stable community should not show too much variation in productivity from year to year. तो समजा ताडोबाची जी ग्रॉस प्राइमरी प्रोडक्टिविटी, नेट प्राइमरी प्रोडक्टिविटी है, तो वो जो 2000 में थी वो 2005 में, 2010, 2015, 2020 में है, वो फ्लक्चुएट नहीं होनी चाहिए. So a stable community should not show too much variation in productivity from year to year. It must be either resistant, that is resilient to occasional disturbances. म्हणजे ती जी काही प्रोडक्टिविटी आहे, समजा असेल 1 मिलियन टन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, तो इट शुड बी रेजिस्टंट, म्हणजे रेसिलंट टू द चेंज. पहा, हा शब्द लक्षात ठेवा. रेसिलंट म्हणजे रेजिस्टंट टू ऑकेजनल डिस्टर्बन्सेस, वेदर इट इज नॅचरल और मॅनमेड. अँड इट मस्ट आल्सो रेजिस्टंट टू इन्वेजन ऑफ एलन स्पीसीज. तो स्टेबिलिटी के 2 अर्थ है. स्टॅबिलिटीचा एक अर्थ आहे की या इकोसिस्टमची ॲन्युअल प्रोडक्टिविटी म्हणजे एक्स हा फॅक्टर कॉन्स्टंट असला पाहिजे फ्रॉम ईयर टू ईयर. इट मस्ट नॉट चेंज. और दूसरा, इसमें नहीं घुसनी चाहिए
ॲलन स्पीसीज म्हणजे बाहेरची स्पीसीज, त्याचं इन्व्हेजन नाही झालं पाहिजे. ये कमजोर पड़ गई तो दूसरी घुस जाएगी. So a stable community should not show too much variation in productivity from year to year. It must be either resistant or resistant to the occasional disturbances, whether natural or man-made, and it must also should be resistant to invasion by alien species. We don't know how these attributes, that is character, are linked to the species richness in a community. So हमें नहीं पता कि स्टेबल कम्युनिटी अगर है तो प्रोडक्टिविटी में एनुअल वेरिएशन नहीं होते और इन्वेजन ऑफ द एलन स्पीसीज के लिए वो रेजिस्टेंट है. ये चीज़ें कैसे कनेक्टेड है ये डायरेक्टली पता नहीं है, पर लॉजिकली तर्क से आप बता सकते कि इफ़ द इकोसिस्टम इज फंक्शनिंग सो वेल, इट इज़ नॉट डिस्टर्ब, व्हाई द एलन स्पीसीज विल लेट टू grow there. When the productivity is declined, disturbances will occur. Then more productive species may invade. So we don't know how these characters are linked to the species richness in a community. But अब देखो, अंडरलाइन लिख लो, डेविड टिलमैन्स लॉन्ग टर्म इकोसिस्टम एक्सपेरिमेंट यूजिंग आउटडोर प्लॉट. सो कोई डेविड टिलमन है, इन्होंने एक लॉन्ग टर्म इकोसिस्टम में एक्सपेरिमेंट किए, माने डिकेड्स उसका टाइम पीरियड था. इन आउटडोर प्लॉट प्रोवाइड सम टेंटेटिव आंसर. टिलमन फाउंड दैट प्लॉट विथ मोर स्पीसीज showed less year-to-year variation in biomass. That is, the productivity was resistant, resilience, constant, not disturbed. कब? When the plot was having more species. He also showed that in his experiment, increased diversity contributed to higher productivity. तो आसान भाषा में देखो हम लोग बात करेंगे. फर्ज करो कि ये एक कोई 5 एकड़ खेत है. सो 5 एकर्स, अगेन 5 एकर्स. तो एक किसान बंधु ने केवल यहाँ पे कॉटन लगाया, सोलो क्रॉप, ओनली कॉटन. और दूसरे किसान भाई ने कॉटन की 4 लाइन, तुअर की लाइन, जवार की लाइन, वापस कॉटन की 4 लाइन. तो देखो, 1 species is cotton, second is तुअर, थर्ड इज जवार. बीच बीच में उसने बरबटी लगाई, काउपी. बीच बीच में मूंग उड़द भी था. सो द प्लॉट विथ मोर स्पीसीज रिचनेस, उसकी प्राइमरी प्रोडक्टिविटी ज़्यादा रहती दैन अ सोलो क्रॉप. सो ये है डेविड टिलमन्स लॉन्ग टर्म इकोसिस्टम आउटडोर प्लॉट एक्सपेरिमेंट. So Tillman found that plot with more species showed less year-to-year variation in total biomass. He also noticed that increased diversity contributed to higher productivity. आणि म्हणून आपले शेतकरी बांधव असं सोलो क्रॉप लावत नाही, त्याच्यात इंटरक्रॉपही घेतात. Although
we may not understand completely how species richness contribute to well-being of ecosystem. सो जरी अजून आपल्याला क्लिअरली समजलं नसेल की जितक्या जास्त स्पीसीज असतील तितकी ती इकोसिस्टम चांगलं फंक्शन करेल, सस्टेन करेल. मतलब कि अभी भी अगर क्लियर नहीं हुआ है, हमें अच्छे से नहीं समझा है कि जितनी अधिक स्पीसीज रिचनेस उतना अच्छा इकोसिस्टम रन होगा. सो वी नो इनफ टू रियलाइज दैट रिच बायोडाइवर्सिटी is not only essential for ecosystem health but imperative for very survival of human on this planet. सो आपल्याला आता हे पुरेसं समजलं आहे की इकोसिस्टमच्या चांगल्या फंक्शनिंगसाठी स्पीसीज रिचनेस तर पाहिजेच, पण आपल्याला जर इथे सर्वाईव्ह व्हायचं असेल तर इथं स्पीसीज रिचनेस कमी होता कामा नये. पूरा नेचर, पूरी कुदरत आपस में जुड़ी है. आप नहीं समझ पाओगे इस बात को अगर मैं ये विधान करूं कि अगर अकोला के किसी बगीचे से 2-4 तितलियों की प्रजाति कम होती है या 2-4 स्पीसीज घास को जलाया जाता है तो उसका असर पूरी दुनिया में होगा. ये इसका मतलब है, क्योंकि पूरी कुदरत एक दूसरे से लिंक है. तो although we may not understand completely how species richness contributes to well-being of ecosystem, we know enough to realize that rich biodiversity is not only necessary for ecosystem health but imperative for very survival of the human race on this planet. At the time when we are losing the species at alarming pace, सो अब तो ऐसा समय चल रहा है कि ये जो स्पीसीज लॉस है वो बड़ी गति से हो रहा है. One might ask, does it really matter to us? Obviously. If few species became extinct, really it matters to us. Would Western Ghat ecosystem be less functional if one of its tree frog species is lost forever? म्हणजे पश्चिम घाट भारताचे जे मेगा हॉटस्पॉट आहे त्याच्यातला वेस्टर्न घाट आहे, हिमालय आहे. तो त्याचं असं म्हणणं आहे की जर वेस्टर्न घाटमध्ये एखादा हायला म्हणजे ट्री फ्रॉग याची एक स्पीसीज जर नष्ट झाली तर काही फरक पडेल का? नक्की पडेल. हाव इज आवर क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्टेड? से इंस्टेड ऑफ 20,000 वी हैव ओनली 15,000 स्पीसीज ऑफ एंट ऑन अर्थ. सो और दूसरा सवाल उसने पूछा की आपल्या लाईफवर, आपल्या जीवनशैलीवर काही फरक पडेल का की 20,000 प्रकारच्या मुंग्याच्या ऐवजी 15,000च असतील? तर नक्की पडेल. मी म्हटलं ना की अकोल्यातल्या 2-3 प्रकारचे गवतक. मैं और एक विधान करता हूँ पर यह आपके सिलेबस से जुड़ा नहीं कि अकोला के बगीचे की किसी तितली ने पंख हिला दिए तो कहीं अरबी सागर में साइक्लोन क्रिएट हो सकता. इतनी चीज़ें जुड़ी रहती आपस में. सो how is the quality of life is affected if say instead of 20,000 we have only 15,000 species of ant on earth? तो इसको समझाने के लिए अब एक बड़ा सुंदर हाइपोथेसिस है. तो पहले हम लोग इसको अलग से समझते हैं फिर पढ़ते हैं. तो प्रश्न काय आहे की समजा पश्चिम घाटमधून एखादा ट्री फ्रॉग कमी झाला तर तिकडच्या इकोसिस्टमच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतो का? 20,000च्या ऐवजी 15,000 मुंग्या असतील तर आपल्या जीवनमानावर परिणाम होतो का?
याचं उत्तर खूप सुंदर दिलं एका इकॉलॉजिस्टनं, पॉल एहरलिक. त्यांचं म्हणणं काय आहे पा, फर्ज करो कि कोई एक एरोप्लेन है, सो कल्पना करा की एक विमान आहे आणि विमान ज्या मेटल शीट किंवा पाटल्यांनी बनलं असेल, तो ह्या मेटल शीट किंवा पाटल्या जोडण्यासाठी खिळे वापरले असतील. या खिळ्याला म्हणतात रायवेट्स. रायवेट्स म्हणजे खिळे. तो आता विचार करा की समजा एखाद्या पॅसेंजरनी एक खिळा ढिल्ला केला तर विमानाच्या फ्लाईटवर काय परिणाम होईल? तसं सध्या तर काही होणार नाही. दुसऱ्याही पॅसेंजरनी एक खिळा काढला, तिसऱ्यानी, चौथ्यानी, पाचव्यानी, सहाव्यानी, सातव्यानी, आठव्यानी, मतलब उसमें जो पैसेंजर्स है वो एक एक नट स्क्रू ढीला करते गए या निकालते गए, तो सर धीरे 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 ये कमज़ोर होता जाएगा. पर 1, 2 या 10 से तो कोई फ़र्क नहीं पड़ा. अब ये सोचो कि जो विंग्स है या इंजिन्स है उसके नट बोल्ट निकाले तो, अरे सर मग तो फार महत्त्वाचे होते ते काढले तर फ्लाईट तर पडू शकते. मग अशा 1, 2, 5 स्पीसीज नष्ट होने से पहले तो कुछ नहीं असर लगेगा, पर जब कोई इम्पॉर्टंट नट निकाला जाएगा म्हणजे कीस्टोन स्पीसीज म्हणतात त्याला, उसके भरोसे बहुत सारे टिके हैं, दैट इज़ अ कीस्टोन स्पीसीज, वो निकालने से तकलीफ होगी. जाऊ द्या यांचं एग्जाम्पल, आपण आपलं स्वतःचं एग्जाम्पल घेऊ. हम लोग एक आसान एग्जाम्पल लेते हैं और समझने की कोशिश करते. देखो एग्जाम्पल ये है कि फर्ज करो ये साइकिल है, तो इसका जो व्हील है ये उसका एक्सल और ये है स्पॉक्स. फर्ज करो, अभी मैं बड़ा आसान करके बता रहा हूँ कि विल इट मैटर इफ सम स्पीसीज इज लॉस्ट फ्रॉम द इकोसिस्टम. इसको समझाने के लिए पॉल एहरिक का जो एक्सपेरिमेंट है, रिवर्ट पॉपर हाइपोथेसिस, एरोप्लेन का एग्जाम्पल दिया. मैं इसको और आसान करता. कहो हे जे सायकल आपण चालवतो, समजा याला 52 स्पोक्स आहे. एक स्पोक तुटला, सायकलवर काय परिणाम होईल? सर 0. अब देखो 2 स्पोक टूट गए अलग अलग जगह से, अब परिणाम क्या होगा? सर अभी भी इतना नहीं पता, मतलब जाणून नहीं पडणार काही झालं म्हणून. पर अगर ऐसे 20 स्पोक कट गए तो सर रिंग चपक जाएगी. अब ये सोचो कि एक्सल ही उसका निकाल लिया तो सर सायकलच पुढे जाणार नाही. सो ही जी ॲक्सल आहे ना ती कीस्टोन स्पीसीज आहे. आणि सुरुवातीला तुम्ही जे स्पोक तोडले त्याचा परिणाम दिसला नाही, पण नंतर नंतर दिसायला लागला. तो हा रिवर्ट पॉपर हायपोथेसिस पहा आता. There is no direct answer to such native question. तो सर कौन से क्वेश्चन? सपोज
tree frog species is lost from Western Ghat. Well, the productivity of that ecosystem will reduced, or instead of 20,000 had there been 15,000 ant species, then will a quality of life be disturbed? So there is no direct answer to such question, but we can develop proper perspective through analogy. Analogy माने उदाहरण लेके. रिवर्ट पॉपर हाइपोथेसिस अब लिख लो, आपके पन्ने पर या अंडरलाइन कर लो. रिवर्ट पॉपर हाइपोथेसिस वॉज गिवन बाय पॉल एहरलिक. स्पीसीज एरिया रिलेशनशिप अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. त्याच्यानंतर डेव्हिड टिलमन. सो लॉंग टर्म इकोसिस्टम एक्सपेरिमेंट. So there is no direct answer to such question, but we can develop a proper perspective through an analogy. Revert Popper hypothesis used by Stanford ecologist Paul Ehrlich. In an aeroplane, suppose ecosystem, म्हणजे विमान म्हणजे एक इकोसिस्टम आहे. All parts are joined together using thousands of rivets. सगळे पाटल्या किंवा मेटल शीट जोडल्या आहे नटांनी, खिळ्यांनी. मग एक एक खिळा म्हणजे समजा इकोसिस्टमची एक एक स्पीसीज आहे. सो जैसे एरोप्लेन इकोसिस्टम है और उसके मेटल को ज्वाइन करने वाला वेल्डिंग का हर डाग या फिर खिला, ये स्पीसीज है. इफ एवरी पैसेंजर ट्रैवलिंग इन इट स्टार्ट पॉपिंग अ राइवेट to take home, causing species to become extinct. तो हर यात्री ने ये तय किया कि एक एक राइवेट हम निकाल के ले जाएंगे. मतलब इकोसिस्टम से एक एक स्पीसीज हटना शुरू हो गई. इट मे नॉट अफेक्ट द फ्लाइट सेफ्टी, दैट इज प्रॉपर फंक्शनिंग ऑफ इकोसिस्टम इनिशियली, बट एज मोर एंड मोर राइवेट आर रिमूव्ड, the plane became dangerously weak over a period of time. Furthermore, which rivet is removed may also be critical. कोणता नट काढला हे महत्त्वाचं ठरेल. लॉस ऑफ रायवेट ऑन विंग्स, समजा कीस्टोन स्पीसीज that drive major ecosystem function, is obviously a more serious threat to flight safety than loss of few rivet on seats or window inside the plane. म्हणजे जर विंग्सवरचे नट काढले तर मग त्याची सेफ्टी धोक्यात येईल. एखाद्याचे सीटचे काढले, विंडोचे काढले तर ते नाही. अगेन अनालॉजी आय विल गिव यू, बट माय एक्झाम्पल्स यू डोंट टेक इट पर्सनली. बघा, समजा छत्रपती शिवाजी महाराजांची फौज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची फौज आहे आणि हे समजा एक 200 सैनिक आहेत आणि हे छत्रपती महाराज आहेत. आता बघा, आपण इतिहासात ऐकलंय की शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांनी म्हटलं होतं की महाराज, आम्ही मावळ्यांच्या जीवनाला तेवढं मोल नाही जेवढं तुम्हाला आहे. तुम्हाला काही झालं तर हे स्वराज्याचं स्वप्न निघून जाईल, थांबून जाईल, पूर्ण होणार नाही. तो तसं हे मावळे म्हणजे रायवेट्स आहे, पण छत्रपती महाराज म्हणजे हे कीस्टोन स्पीसीज होती हिंदवी स्वराज्यासाठी. सो ये एग्जाम्पल आपको मैंने समझने के लिए दिया. अब अगले लेक्चर में हम बात करेंगे लॉस ऑफ बायोडाइवर्सिटी की. थैंक यू.